चला, फटाक्यांची आतिषबाजी दिसते आपणास. कलवेश आहेत ना, असं आहे का? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. बघू शकतो आपण सगळीकडे असं छानपैकी रांगोळ्या काढलेल्या आहेत. बद्दल आपल्या देखील आज छान म्हणजे काही गोष्टी टिपायला. माय बाप रसिका प्रेक्षक हो, सर्वांना जय शिवराय. सर्वांचे आपल्या या आई रायबादेवी जागरण सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत. मित्र हो, भैरदेव पालखी सोहळा आपण केला आणि त्याच्यानंतर अनेक जत्रा स्किप झाल्या आपल्या. थोडं दुःखाचं सावट होतं, आता ते सांगू शकत नाही आहे. परंतु काय आहे की यूट्यूबच्या टर्म्स अँड पॉलिसी आणि शिवाय आपल्या प्रेक्षकांचा आनंद याच्यामुळे आपलं थोडं दुःख हे विसरावं लागतं. तरी पण परत एकदा आपल्या जागरण सोहळ्यामध्ये सर्वांचे मनपूर्वक आणि स्नेहपूर्वक स्वागत. तेव्हा आता आपण आलोत आई रायबादेवीच्या दरबारात, म्हणजे श्री क्षेत्र रावे या भूमीमध्ये. आणि अक्षरशः मी तुम्हाला सांगतो की इथे आल्यावर मी कसा बिंदास असतो, कारण कसं आहे विशेष म्हणजे हे आपल्या मामाचं गाव आहे, त्याच्यामुळे आपण इथे बिंदास असतो. आणि आता आपल्याला जायचं आहे, कारण आई रायबादेवीचा जो जत्रोत्सव आहे तर तो एक म्हणजे मजा तर आहेच, परंतु काही आठवणी देखील आहेत. तर त्या आठवणी ताज्या करण्यासाठी आपण परत आलो. तेव्हा आपण बघूया आपल्या आई रायबादेवीचा जागरण सोहळा. जाऊया, व्हिडिओ आपला कंटिन्यू सुरू करूया. जय आई रायबादेवी, जय श्रीराम, देव माझा म्हसोबा, जय खंडोबा. आपण आता श्री क्षेत्र रावेमध्ये आता प्रवेशच केलेला आहे. आणि जर आपण बघितलं तर आपल्या म्हणजे रस्त्यावर अशी रोषणाई केलेली आहे ना, तर डोळ्यांचे पारणे फेरील एवढं अशी रोषणाई आहे. आता आपण आता जागरणाकडे चाललोत, म्हणजे जागरण कुठे कुठे चालू आहे तिथे सगळीकडे चाललोत. आता कसे आहे उद्या इथं देवकाठीचा मोठा कार्यक्रम पण असतो. अरे नाचव नाही काय? का नाचायला आम्ही गेलो नाही. का नाचायला गेलो नाही? तिकडे नाचतात. कुठे नाचतात? रामदेवला काय रायबादेवी बोला. आई रायबादेवी माते की जय. सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आता मी रावे गावाच्या बाहेर आलेलो आहे, म्हणजे आपल्या शेतीवाडीमध्ये. शेतीवाडी कारण विशेष महत्त्व म्हणजे काय की इथं शेतीवाडीमध्ये आपल्या म्हणजे या गावचा देव म्हणजे देव म्हसोबा, देव माझा म्हसोबा हे आदराने बोललं जातं. तेव्हा आपल्याला जायचं आहे म्हसोबा देवाच्या सोबत येऊन आपल्या या जागरणच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. आपण गेल्या वर्षी देखील देवळामध्ये गेलो होतो. आता थोडा मला उशीर झालेला आहे, परंतु बघूया, मी त्या रस्त्याने चाललो आहे. देव भेटेलच आपल्याला, आणि हो देव भेटतो आणि तो सदैव आपल्यासोबत असतो. जाऊया आपण पुढं. चला, चालत चाललो आपण. काही माणसा कुठं देव आणायला गेलो? देव गेलेत काय? ओके ओके, जाऊया आपण पुढं. माणसं गेलेत, आणायला गेलेत, आपल्याला माहिती मिळालेली आहे. पण बघूया कालोख आहे, त्याच्यामुळे कोणाचा चेहरा दिसतो वगैरे नसतो, कोणी राग धरू नका. आता आपण जर बघितलं तर जो म्हसोबा देवस्थान आहे तर तिकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना, तर बघू शकतो आपण सगळीकडे असं छानपैकी रांगोळ्या काढलेल्या आहेत. अगदी बघा सजवले, म्हणजे बाजूला इकडे शेती आणि बघा एक छोटासा रस्ता आहे आणि तर छान सजवलेला आहे. आता हा जवळजवळ 2 किलोमीटरचा अंतर होईल आणि तो छानपैकी सजवला आहे. डोंगर दिसतो, नेहमी दिवसा आपण जातो. चला, आपल्याला जरी उशीर जरी झाला तरी आता आपण समजा देवलात तरी गेलो नाही, परंतु आता देव येत आहे तेव्हा आपण देवाचीच वाट बघतो आणि इथे आपण थांबतो. कारण काय की देव आणि देवाबरोबर आलेले सर्व भक्तजन आपणास दिसतील इथं. चांगलं दिसेल, म्हणजे प्रकाश देखील छान आहे. बघा यंदा काय आहे देवाने कसं केलं बघा, सगळीकडं छान, म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा जास्त प्रकाश केलेला आहे. मस्त वाटलं. असू द्या, कसं चला येऊ द्या. कारण एकटा पुढं आलास, देवाच्या सोबत यायचं ना. आम्ही कलवेश आहेत ना. असं आहे का? ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. चला, आता रस्ता जर रिकामा दिसला तरी आपणास ढोलाचे आवाज ऐकू येत आहेत आणि आता आपला देव येत आहे. चला, आता आपण जाऊया देवाच्या सोबत जागरण सोहळ्याला. देव माझा म्हसोबा हे आदरानं एक वाक्य उच्चारलं जातं. छान वाटतं कसं की देवाबद्दल एक आपुलकी आपणास दिसते. आता बघा हा समोर भाऊ आहे, त्याच्या पाठीमागे नाव पण आहे बघा, देव माझा म्हसोबा. छान वाटतं.
कारण कसं असं मला वाटलं होतं की आता मी उशिरा गेलो, हा सोहळा मला भेटेल की माहिती नाही, परंतु भेटला. ज्याप्रमाणे आपला देव आवडतो त्याचप्रमाणे देवालाही भक्त तेवढंच आवडतो. देव आणि भक्त यांचं एक जवळचं नातं आहे. तर आता आपणास जायचं आहे, ते भाग्य शेवटी आपल्याला भेटलेलं आहे. असू द्या, शिवा म्हसोबाच्या मनात होतं, त्याने त्याचं कार्य नक्कीच केलं. गुगल मॅपला आपण नेहमी बघतो रावे पॉन्ड म्हणजेच रावेगावचं तलाव. तर तिथून परिक्रमा करत देवाची देवाची असते. जाऊया आपण. देवाने त्याच्या परिक्रमाबद्दल आपल्या देखील आज छान म्हणजे काही गोष्टी टिपायला भेटल्यात. बघा, प्रत्येकाच्या टी शर्टवर आपण बघितलं नाव देव माझा म्हसोबा आहे. म्हणजे कसं आहे, आदराने नाव घेतलं जातं. देवाबद्दल एक आपुलकी असते. आता आपण कच्च्या रस्त्यावरनं आता परत त्या पक्क्या रस्त्यावर आलेलो आहोत. कारण कसं आहे की देवाची परिक्रमा तशी होती. आता आपण देवाच्या सोबतच चाललो. ही फार एक आनंदाची गोष्ट आहे. चला, फटाक्यांची आतिषबाजी दिसते आपणास. वाव. कारण आता देवाची एंट्री आपल्या गावामध्ये होते आणि तो फार मोठा जल्लोष असतो. म्हसोबा देवाचा प्रवेश आता गावात झालेला आहे. आता पुढचा जल्लोष अगदी पाहण्यासारखा आहे. जय म्हसोबा.
अरे वा वा, मित्रांची काय बॉडी आहे. मित्रांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सध्या आहोत टाकपाड आलीमध्ये आणि आपण जर बघितलं सर्व लालेला झालेला आहे. हो हो, आपण बघितलं तर गली जरी छोटी असली तरी जल्लोष फार मोठा आहे. आता जागा नाहीये जायला. स्वागताची तयारी देवाच्या. बघतो आपण मगाशी तिथे स्वागत झालं त्याचप्रमाणे आता इथे देखील देवाचं स्वागत होत आहे. धन्यवाद. हे कपचा म्हणजे काय? कपचा म्हणजे कुठल्या कपचा? अरे म्हणजे कलिंगराच्या की जिब्राच्या कसल्या सांग म्हणा ते. कलिंगराच्या. मग आपण मस्त मीठ लावून खाऊ आपलं कपचा. कसं होतं बघा, वातावरण अगदी लालेला झालेलं आहे. लाल लाईट, लाल गुलाल आणि मी देखील लाल झालेलं आहे. म्हणजे कसं आहे की टाकपाडा आलीमध्येच माझं उद्घाटन झालं आहे लिफाचं. पण हरकत नाही आहे, असा गुलाल कधी भेटत नाही आहे. असा गुलाल भेटायला भाग्य लागतं. आणि विशेष म्हणजे हा सणच तसा आहे की याच्यामध्ये जरी गुलाल उडवला तरी कोणी राग मानू नये, कारण गुलाल म्हणजे आपला सण आहे. हे काय रे भाई, तुम्ही यो कसा लुक केलास? साईबाबा लुक आहे. साईबाबा लुक आहे काय? साईबाबाचा फॅनच मोठा नाही नाही काय? ते कमरेशी नंतर मोरा रे. 100% होणार. 100% ते कपच्या विचार आम्हाला खावायला देऊ. आता आपण टाकपाडा आलीमधला जागरण पाहिला. आता आपल्याला जायचं आहे उंगवत आलीला. उंगवत आली म्हणजे आपल्या खंडोबाची आली. ती खंडोबाची काठी असते ती उंगवत आलीमध्ये. आता आपण लाल झालो म्हणजे टाकपाडा आलीमध्ये. इथं जाऊन आता आपण पिवले होऊया. असं द्या, सगळ्या देवांचा आपला गुलाल भेटतो ना, हे आपलं फार मोठं भाग्य आहे. एलकोट एलकोट, जय श्रीराम. बोला रायबा देवीचं.
परत आपण त्याच जागेवर आलो. जाताना जरा मस्त पांढरा पेशा होता, आता येताना लाल झालेलं आहे, हरकत नाही आहे. का आता मी रामाच्या आलीजवळ गेलो, रामाचे दर्शन घेतले, कारण रामाच्या दर्शनाशिवाय माझा ब्लॉग पूर्ण होणार नाही आहे. कारण प्रभू श्रीरामाचे दर्शन आणि माझ्या आईची आठवण ही एकच आहे. असू द्या, तिथे गेलो, तिथे जागरण सोहळा नव्हता, सर्व जागरण सोहळा हा आई रायबादेवी मंदिराजवळ होता. तर कसं होतं की तिथं जागा अपुरी असल्यामुळे फिरा जागा न भेटल्यामुळे मी तिथला शूट काढू शकलो नाही. तरी परंतु पालखीला मात्र नक्की असेल. तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट एकदा नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय आई रायबादेवी.